नाशिकमधील येवल्यात कारचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 3 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जण गंभीर जखमी आहे। हे सर्वजण शिर्डीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी सुरतहून गाडीने निघाले होते। चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी सुरतहून 7 जण फॉर्च्युनर गाडीने निघाले होते। त्यावेळी नाशिकमधील येवला तालुक्यातील एरंडगावमध्ये चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले। या कारचा इतका भीषण अपघात झाला की 3 जणांचा मृत्यू झाला आहे। पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत बचाव कार्य केले। पोलिसांकडून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहे। त्याशिवाय मृतांची ओळख पटवण्याचे काम देखील सुरू आहे। गुजरातमधील सुरतवरून शिर्डीकडे साईबाबांच्या दर्शनाला येत असताना नाशिकच्या येवला तालुक्यातील एरंड गावात रायते शिवारात हा अपघात झाला। चालकाचे फॉर्च्युनर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडीने 2-3 पलट्या मारल्या। या अपघातात गाडीतील 2 जण जागीच ठार झाले तर 5 जण गंभीर जखमी झाले। सर्व 5 जखमींना नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना एक जण रस्त्यातच मृत पावला तर बाकीच्या 4 नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यासोबतच 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समजतीये। पोलिसांकडून या अपघाताचा अधिक तपास केला जात आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।